नमस्कार मित्रांनो, होम वाइब्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट, झणझणीत आणि घरगुती पद्धतीची वाटाण्याची उसळ. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि जेवणासोबत किंवा चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागते. आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी आवडत असतील तर आत्ताच होम वाइब्स चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील नवीन रेसिपी तुम्ही मिस करणार नाही. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते. आता ते कुकरमध्ये 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतले आहेत. आता वाटण तयार करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 मूठभर कोथिंबीर, 2 कांदे आणि 2 टोमॅटो. हे सर्व साहित्य साधारण चिरून मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. आपलं वाटण आता तयार आहे. आता गॅसवर एक कढई ठेवा. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्यात पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा जिऱ्याची पावडर टाका. हे सर्व मसाले घालून चांगले परतून घ्या. तुमच्याकडे जिऱ्याची पावडर नसेल तर साधे जिरेही वापरू शकता. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून होम वाइब्सला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या आणि घरगुती रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत. आता त्यात तयार केलेले वाटण घाला. त्यात थोडंसं पाणी घालून मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या. मसाला छान शिजल्यावर त्यामध्ये उकडलेले वाटाणे घाला आणि सर्व एकजीव करून मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटे शिजवून घ्या. आता आपली गरमागरम चविष्ट आणि झणझणीत वाटाण्याची उसळ तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशीच सोपी, चविष्ट आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी होम वाइब्स चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि आमच्या होम वाइब्स कुटुंबाचा भाग बना. तसेच नवीन व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.